संतोष देशमुखांच्या हत्येची घटना खपवून घेतली जाणार नाही, आरोपी कोणीही असो कारवाई होणारच असा सूचक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला। तर बीडकरांनी एकत्र राहण्याची विनंती फडणवीस यांनी केली। विष्णू साठेचा मोबाईल शोधण्यासाठी सर्व आरोपींची पुन्हा एकदा रिमांड घ्या अशी मागणी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी केली। विष्णू साठेच्या मोबाईलमध्ये मोठे पुरावे ते नष्ट करण्यासाठीच मोबाईल गायब करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला। 15 आणि 16 डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू साठे हे दिंडोरीतील आश्रमात मुक्कामाला होते असा दावा सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाईंनी केला। त्यामुळे सीआयडीने स्वामी समर्थ सेवा केंद्र क्रमांक 2 येथील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर ताब्यात घ्यावे अशी मागणी देसाईंनी केली आहे। मुंबई हायकोर्टाने वाल्मिक कराड विरोधातील याचिका फेटाळली। वाल्मिकच्या ईडी चौकशीची मागणी मुंबई हायकोर्टात याचिकेतून करण्यात आली होती। याचिकेतून याचिकाकर्त्याचा हेतू स्पष्ट होत नसल्याने सुनावणीला योग्य नसल्याचं मत मुख्य न्यायमूर्तींनी नोंदवलेले। बीडमधील आष्टी कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली। मराठवाड्यातला दुष्काळ आता भूतकाळ होणार असून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी जाणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। तसंच शेतकऱ्यांना 12 महिने वीज मिळणार असल्याचंही फडणवीस म्हणाले। बीडमधील आष्टी येथील कार्यक्रमात भाजप आमदार सुरेश धस यांनी भाषणात तुफान फटकेबाजी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख त्यांनी बाहुबली असा केला। तर धस हे आष्टी तालुक्याचे आधुनिक भगीरथ असल्याचं फडणवीस म्हणाले। प्रत्येक पक्षाला जिल्हा तालुका स्तरावर पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे असं वक्तव्य मंत्री दादा भुसे यांनी भाजपच्या संपर्क मंत्रीवर केले। त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटत असेल तर चांगलंच आहे असंही भुसे म्हणाले। संजय राऊतांनी गंगेत जाऊन स्नान करावं म्हणजे त्यांची पाप धुतली जातील अशी टीका मंत्री गुलाबराव पाटलांनी केली आहे। शिवसेना फोडण्याचं सर्वात मोठं पाप राऊतांनी केल्याची टीकाही त्यांनी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नांदेडमध्ये उद्या आभार सभा पार पडणार आहे अशी माहिती शिवसेना नेते हेमंत पाटील यांनी दिली। या आभार सभेत पक्षप्रवेशाचा धमाका होणार असून याचा मराठवाड्याच्या राजकारणावर परिणाम होईल असा दावा हेमंत पाटलांनी केला। राष्ट्रवादी व काँग्रेस उद्यापासून 8 जिल्ह्यात युवा जोडो अभियान राबवणार आहे। 6 ते 9 फेब्रुवारी या 4 दिवसात मराठवाडा आणि विदर्भातील 4 जिल्ह्यात राष्ट्रवादीचे युवा जोडो अभियान असणार आहे। राज ठाकरे 7 फेब्रुवारीला पंढरपूर दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे। पंढरपूरमध्ये मनसे सहकार सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं शिबिर होणार आहे। त्याला राज ठाकरे उपस्थित राहणार असून ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। मी फकीर असून माझं काहीच चोरीला जात नाही असं वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं। कोकाटेंचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक झालं होतं यावर ते बोलत होते। राष्ट्रवादी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळावा यासाठी उत्तरेतील अनेक राज्यात आम्ही निवडणूक लढवत आहोत असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी केले। तर दिल्ली निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगली मतं मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। शरद पवारांनी दिल्लीत उपराष्ट्रपती जगदीप धनखडे यांची भेट घेतली। सदिच्छा भेट घेतल्याची माहिती आहे। मंत्रालयात प्रवेशासाठी चेहरा पडताळणीची नवीन व्यवस्था करण्यात आली आहे। मात्र याचा सर्वसामान्य जनतेला फटका बसतोय, त्यामुळे ही व्यवस्था बंद करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। ईशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई हायकोर्टानं जोरदार ताशेरे ओढलेत। आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज काय असा सवाल सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना केला। तर याबाबत 2 आठवड्यात बाजू मांडा असे निर्देशही हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना दिले। आमदार रोहित पाटील यांनी सांगलीच्या कुचीमध्ये जिल्हा परिषद शाळेला भेट दिली। विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात दिलं जाणारं जेवण खाऊन त्यांनी जेवणाची गुणवत्ता तपासली। तसंच रोहित पाटलांनी विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधलाय। अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा खासदार उदयनराजेंनी निषेध केलाय। सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली। तर महापुरुषांचा अपमान करणाऱ्या अशा प्रवृत्तींना धडा शिकवणं गरजेचं आहे अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली। शिवाजी महाराज देव होते अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली। त्यामुळे महाराजांविषयी बोलताना थोडं तारतम्य बाळगलं पाहिजे असं गुलाबराव पाटील म्हणाले। अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनीही निषेध केला। सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मिटकर यांनी राज्यपालांकडे केली। आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर समितीने हिंदू नसलेल्या 18 कर्मचाऱ्यांना हटवण्याचा निर्णय घेतला। या कर्मचाऱ्यांना आंध्र प्रदेशच्या इतर सरकारी विभागांमध्ये नोकरी किंवा स्वेच्छानिवृत्तीपैकी एक पर्याय निवडावा लागणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयागराजमध्ये महाकुंभात पवित्र स्नान केले। त्रिवेणी संगम इथं मोदींनी पूजा देखील केली। यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते।
दिल्लीच्या जगपुरा इथं आम आदमी पार्टी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडली। यावेळी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तर आपचे उमेदवार मनीष सिसोदिया यांच्यासमोरच भाजप कार्यकर्त्यांनी मोदींच्या घोषणा दिल्या। दिल्लीच्या सिलापूरमध्ये मतदानादरम्यान गोंधळ निर्माण झाला होता। बुरख्यात बनावट मतदान केल्याचा आरोप भाजपने केला होता। त्यामुळे काही काळ मतदान केंद्राबाहेर गोंधळाचं वातावरण होतं। नागपूर शहरातही बर्ड फ्लूची लागण झाली। ताजबाग परिसरात एका व्यक्तीच्या घरातील 3 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर पशुसंवर्धन विभागानं केलेल्या तपासणीच्या अहवालात कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं समोर आलं। विरार अलिबाग कॉरिडॉर बाधित शेतकरी संघर्ष समितीची बैठक अलिबाग इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती। मात्र जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं शेतकऱ्यांची निराशा झाली। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला।